हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आम्हाला ना आता जायचं आहे ऑर्डरला. एंगेजमेंटचा मेकअप आहे. तर कोयपेवाडीला आहे. मम्मी, मी, दादू आम्ही तिघं पण चाललो आहे. तर मम्मीने माझ्या टॉपला इस्त्री करते. मम्मीचं आवरायचं आहे अजून. मी आधी हा ड्रेस घातला होता पण आहे ना पायाचं वॅक्स नाही केलेलं, त्याच्यामुळे परत काढला. आता दुसरा टॉप घालते. तर मम्मी आता इस्त्री करून देते त्याला. या टॉपला होईन का पण इस्त्री? आपल्याला जायला अर्धा तास तरी लागन. रस्त्याला खराब आहे त्याच्यामुळे. हा टॉपल्या दिवसाचा घातलाच नाही मी. तर सगळ्यात खाली होत त्याच्यामुळे एवढा गोळा गोळा झाला तो. किती दिवस झाले आहे ना याला घेऊन, 4-5 वर्ष होऊन गेली याला. लय भारी, लय भारी. पण एक तर माझ्या साईजचे कपडे नाही भेटते त्याला. किती आपण जुगाड करीत राहतो. हा, त्याला पण आपण वरती फुलं ते केलं होतं त्या कापडाचं. फुल लावलं बटन गोल्डन. ते इस्त्री करायचं म्हणलं त्याच्या माझं घालूच नाही वाटत ते कपडे. राधे बी बसला आवडून. त्याचं बी ऐन वेळेस निघत राहतं टिप्पा मारून दे पॅन्टीला शर्टाला इस्त्री. त्याला इस्त्री आहे शर्टाला. आधीच पाहायला पाहिजेत म्हणजे झालं असतं. अरे दादू, इस्त्री करले शर्टाला. करेल त्या शर्टाला. मी निघालोय आता कोळपेवाडीला. तर इथून 10-15 मिनिटं तरी लागतील, कारण रोड आहे ना असा खराब आहे, खंदून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ना थोडासा वेळच लागतो जायला. जवळ आहे पण मग रस्त्यामुळं वेळच लागेल. सगळ्यात आधी ना ब्राईडची साडी ड्रेपिंग करून घेतली, मग त्याच्यानंतर मेकअप केला मी. आणि साडी पण खूप मस्त होती. सगळ्यात पहिले साऊथ लुक होता त्यांचा, नंतर पैठणी साडी होती. आणि ब्राईड पण आहे खूप मस्त होते. स्वभाव पण आहे खूप छान होता त्यांचा. मेकअप लुक पण आहे ना खूप जास्त आवडलं होतं त्यांना, खूप छान झाला होता. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे दाखवलाच आहे मी मेकअप लुक. आणि आपण फ्री मेकअपचा क्लास घेणार आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलंच होतं. तर जेव्हा आपले 1 लाख फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे इंस्टाग्रामला, तेव्हा आपण फ्री मेकअपचा क्लास घेणार. तुम्ही जर अजून फॉलो नसेल केलेले तर नक्की फॉलो करा. गमी अपेक्षा आयडी आहे. कालच आपले 70,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले. आता फक्त 1 लाख फॉलोअर्स लवकर झाले पाहिजे. पहिलं लुक झालंय. आम्ही आता चाललोय लॉन्स वरती. पहिला लुक आम्ही घरीच केला, कारण गर्दी बिर्दी नव्हती लॉन्सवरती. लई गर्दी राहते तिथं. रूम पण अशा म्हणजे व्यवस्थित सामान ठेवायला पण जागा नाही राहत, त्याच्यामुळे घरीच केला लुक. आता आम्ही चाललोय लॉन्सवरती. दुसरा लुक पण आहे, तिथे गेल्यावरती नव्हता फोटोशूट आणि ते करते ब्राईडचा. ब्राईड आहे ना आता गेली तिकडं पूजेसाठी. मस्त फोटोशूट आणि ते झाला. आता आमची चालू दुसऱ्या लुकची तयारी. आम्ही रूममध्ये आलेलो आहे. मम्मी जिप्सी ते करते. सुकली का गं? मला सुकेल दिसते थोडीशी. दुसऱ्या लुकला जिप्सी लावायची आम्हाला. इकडे प्रॉडक्ट ते काढून ठेवले. ते भूक लागली आता. 1 वाजून 1:30 वाजले. 1:30 आता दुसरा लुक झाला का साडीवरचा, मग घरी जायचं आम्हाला. जेवण करून जा मस्त. तयारी करून ठेवतो आता. ब्राईड आलेली होती आता दुसऱ्या लुकसाठी. तर साडी वगैरे ड्रेपिंग केली. हेअरस्टाईल नव्हती चेंज करायची, कारण ह्या लुकला आहे ना वेळ नाही देते. फक्त 5 ते 10 मिनिटामध्येच आहे ना तयार व्हायला लावता. तर आहे ना फक्त टचअप केला. हा पण लुक आहे ना खूप मस्त झाला होता. आता गेले टरबूज आणायला. आता 2:45 वाजले. आम्ही आताशी घरी चाललोय. जेवण नाही केलेलं, लई भूक लागली आता. आणलं टाका मारून घेतले बरोबर लागले. लई भूक लागली आता. सोडून जाते बरोबर. आता आम्ही घरी गेलो, पहिले जेवण करणं. तिथं अजून जेवण नव्हतं चालू झालं, त्याच्यामुळे आम्ही निघून आलो. नाही लई उशीर झाला असता. घरी जाऊन ना एक शूट करायचं आहे. आम्ही आलोय घुमरे ताईंच्या घरी. मस्त जेवण बिवण करून बसलो. 1 तास झाला आम्हाला येऊन. चंपी मस्त झोपली. कढी खाल्ली, मटके खाल्ली, फ्लावर खाल्ली, भेळ खाल्ली, भात खाल्ला. आता मनुके खाऊ राहिलो. आता चहा प्यायचाय, टरबूज खायचंय. काय काय करायचं? टरबूज खा आधी. टरबूज खायचं. ती चंपी पान किती भारी झोपली. काय हो टरबूज आणते बाई, गार झाला असं का? फ्रीजर मध्ये डायरेक्ट वर. मस्त आमचे जेवण झाले. केव्हाचे 1-1.5 तास झाला आम्हाला येऊन. आता बसले गप्पा मारीत. घरी जायचंय. घरी जाऊन एक नवरी येणार आहे. तिचं काय क्लीनअप फेशियल आणि ते काय काय माहिती. आता घरी जाऊन बघावं लागेल.
आणि मला शूट करायचं आहे एका प्रोडक्टचा, ते पण बाकी आहे. आता घरी जाऊन करावं लागेल. 4:30 वाजत आले आता. तरी का आपल्या काय भारी निघलं टरबूज. तिथूनच हे करून गार झालं का हो? हा, एक तासात चांगलं मस्त वेळी निघा. लय मोठा झाले ना. झाले का आता नाही आणत. मग आमच्या किती मोठे मोठे आम्ही खातो. आमच्या तोंडा छोटे छोटे. ऐका ना, खाली पडम बर का. हा नाही पडणार बाई. हुशार बाई येते त्यांना बोलव ओमला, त्यांना बोलव ना. याच्यातच ठेवा ना, याच्यातच ठेवा. हे टाकायला काहीतरी खाली काय त्याला लय माशा होते. गार झालं ते. त्यांना नेऊन देते दाद्याला. हा दाद्याला बाहेर बोलवते. दादा येईन ना इकडं. हा का मी आलोय आता घरी. 4:30 वाजले. मला ना शूट करायचं आहे पहिले, तरी मी आता ना घागरा घेऊन येते. माधुरीच्या घरी तर तिच्या लग्नाचा घागरा आहे ना, तो मला घालायचा आहे. कारण ब्लाऊज आणि ते पण छोटंच आहे, कारण तिची तब्येत पण बारीक आहे ना त्याच्यामुळे मला येऊन जाईन ते. तर इथं जवळच्या आता मी पहिले घागरा आणि ते घेऊन येते. पहिले शूट करते, मग बाकीचं काम आहे ते करते. आज स्वातीने मदत केली मला आवरायला. माझं फोटोशूट पण झालंय. आई माझं मेकअप आवडलं. हे घागरा धरायला येते, ती मेकअप करायला येते आणि हे पाहायला होती फक्त. बिचारी स्वाती काय करायला आली आणि माझी मदत करत बसली. असं झालं माझं. इतका जड घागरा आहे. मला ना घागरा एवढा जड झालाय ना, आता पहिले काढून टाकायचा आहे. भारी दिसतंय ना. 5 मिनिटासाठी एवढं करावं. 5 मिनिटं नाही, 1-2 तास झाले. पण मग 5 मिनिटाच्या व्हिडिओसाठी एवढं करावं लागतं. पहिला घागरा काढायचा आहे. झालं आता. अजून चहा सुद्धा नाही केली. आपण 7 वाजून गेले असं. मम्मी ना आता आवडते पार्लर. मी ड्रेस चेंज केला. मी पहिले स्वयंपाक करते, आता मग मेकअप रिमूव्ह करते. कारण आहे ना कस्टमर येणार आहे, त्यांचं वॅक्सन दे. त्याच्यामुळे पसारा, इतका पसारा झाला आहे पार्लरमध्ये. सगळीकडं पसाराच्या नुसता. कॉट तर पूर्ण गच्च भरलेला होता. आता तरी थोडंसं आवरलं मम्मीने. तर मी पहिले स्वयंपाक करते, मग मेकअप रिमूव्ह करीन. तोपर्यंत मम्मी सगळं पार्लर आवरून घेईन. तो घागरा ते व्यवस्थित ठेवावं लागेल. तर आता स्वयंपाक कसं बघते मी, काय भाजी करायची. अजून मला ब्लॉग आणि ते पोस्ट करायचे राहिलेले, आता सकाळीच करावं लागेल. आपल्या इंस्टाग्राम आयडी वरती ना मी आता जो मेकअप केला होता त्याचे व्हिडिओ फोटो सगळे टाकले, तर तुम्ही नक्की बघा. आणि पार्लर मध्ये एवढी गर्दी झाली होती, मी मेकअप करत होते, मम्मी कस्टमर करत होती. जेव्हा काही माझं शूट वगैरे कुठे जायचं असलं पार्लर मध्ये एवढी गर्दी होती ना, त्याच्यामुळे काही व्हिडिओ घ्यायला ना अजिबात भेटले नाही. मम्मी कस्टमर करत होती, मम्मीचे पण व्हिडिओ घ्यायला मला भेटलेच नाही, कारण मोबाईल पण माझ्याकडे होतं त्याच्यामुळे.